जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आम्ही आपल्याशी आईवडील आणि मुलांच्या व्यवहाराविषयी बोलणार आहोत. मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये जी मानसिकता काम करते, मनोदशा जी काम करते, त्याचा खोलवर अभ्यास करणं गरजेचं आहे. स्पेशली पालक असलेल्यांना तर खूपच गरजेचं आहे. कारण प्रत्येक बाबतीत आईवडिलांना असा प्रश्न पडतो की मी मुलांशी कसं वागायला हवं, कसं काय त्यांना समजवायचं, कसं त्यांना योग्य मार्गावर आणायचं, असा प्रश्न आईवडिलांना नेहमी पडतो. म्हणून त्यांनी जास्त समजून घ्यायची गरज आहे. मोस्टली काय होतं की मुलं जेव्हा लहान असतात ना, 2 मुलं एकाच घरात असतात बरोबर, म्हणजे 1 वर्षाची किंवा 2-3 वर्ष 4 वर्ष जे काही अंतर असतं 2 मुलांच्या मध्ये, मग 2 मुली असतील, 2 मुलं असतील किंवा 1 भाऊ 1 बहीण असेल, तर एकमेकांची तुलना तर होतच असते कायम. मोठी मुलं लहान मुलांशी कायमच तुलना करत राहतात आणि नेहमी हीच तक्रार असते की माझी आई माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाही, माझ्यावर तिचं प्रेमच नाही, माझ्याकडे ती पूर्वीसारखं लक्ष देत नाही, माझी काळजी करत नाही, बस फक्त माझ्या छोट्या भावाच्याच मागे असते, सगळा दिवस त्याच्याकडेच लक्ष देते, त्याच्यावरच माया करते, असं मोठ्याला वाटतं. एकदा एका आईने आम्हाला सांगितलं, खूप रडली होती ती. तिला 2 मुली होत्या, दोघींच्या मध्ये 3 वर्षांचं अंतर होतं. त्यातली मोठी मुलगी इतकी हट्टी होती की कायम आईकडे तक्रार करायची की तू माझ्याकडे लक्षच देत नाहीस, छोटीकडेच तुझं लक्ष असतं सतत, तू तिच्यासाठी सगळं करतेस, खायला प्यायला देतेस, तिला तुझ्या मांडीवर बसवतेस, किती माया करतेस, मला मांडीवर घेतच नाहीस, माझं तर तू काहीच करत नाहीस. तर तिला इतकं समजवायची आई, पण तिला काही ते समजत नव्हतं. तर मग तिची आई आमच्याकडे येऊन रडत होती आणि 2 मुली जवळच होत्या. लहान वर्षाची 1-1.5 वर्षाची होती आणि मोठी 4 वर्षाची. आता काय करायचं सांगा, मला प्रश्न विचारला तिने. मग आम्ही त्या आईला थोडं समजावलं की बाई, या दोघींमधला बॅलन्स सांभाळ जरा. मोठीला असं वाटता कामा नये की माझ्याकडे लक्षच देत नाहीये, तिच्यावरही तेवढंच प्रेम कर आणि जेव्हा धाकटी झोपली असेल तेव्हा हिचे थोडे लाड कर, तिलाही मांडीवर बसव, तिच्याही डोक्यावरून हात फिरव. आणि जेव्हा थोडी मोठी होतील ना मुलं, म्हणजे मुलगा किंवा मुलगी थोडी मोठी होईल, जरा समज येईल, तर तिला अटेन्शनच नाही फक्त, तर मोठ्या मुलीला किंवा मुलाला थोडं जास्त महत्त्व द्यायचं आणि त्यांना प्रेमाने समजवायचं की बघा, आपलं हे कर्तव्यच आहे, छोटं बाळ आहे ते, त्याचं काहीतरी तर करावं लागेल की नाही. मग आम्ही त्या मोठ्या मुलीला समजावलं की बघ, तू तर सगळंच बोलू शकतेस की नाही, भूक लागली, तहान लागली, कपडे हवेत, चांगले हवेत, किंवा तुला थंडी वाजली, उकडलं, तर तू तुझ्या आईकडे जाऊन मम्मीकडे जाऊन मागू शकतेस की नाही. पण बघ, तुझी जी छोटी बहीण आहे ना, ती तर काही बोलू शकत नाही, मागू शकत नाही. बोलू शकते का ती? तर म्हणाली नाही. मग सांग, ती कशी आपल्याला काय हवंय त्या आईला सांगणार? तिला तर काहीच माहीत नाही आहे. ही आई आहे आणि आईलाच तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तिला माहिती करून घ्यावं लागेल की आता हिला काय बरं हवं असेल, काय नको असेल, म्हणून तिला तिची सतत काळजी घ्यावी लागते. जेव्हा तू छोटी होतीस ना, तेव्हा तुझी अशीच काळजी तुझ्या मम्मीने घेतलेली आहे. तुला ते आता आठवत नाही आहे. तुझं सगळं आता झालं आहे, आता तिचं करायचं आहे आणि आता तू मोठी आहेस, तिच्यापेक्षा मोठी छोट्या बहिणीला सांभाळ. त्यामुळे आईचं काम थोडंसं कमी होईल आणि मोठी आहेस की नाही, शहाणी आहेस की नाही, ती कुठे शहाणी, तिला तर बोलताच येत नाही. असं तिला जरा प्रेमाने समजावलं, तेव्हा तिला पटलं,
बघा, फक्त 10 मिनिटं आम्ही त्या मुलीला समजावलं. त्यानंतर तिची आई मग नेहमी सांगत राहिली. त्यानंतर माझ्या मुलीने कधीच एकही तक्रार त्याविषयी केली नाही. कधी तिने तुलना केली नाही, हट्ट केला नाही. तिला सगळं काही पटलं. बस फक्त प्रेमानं सांगायची गरज होती आणि तिच्या लेवलवर जाऊन समजवायची गरज होती. प्रत्येक वेळी एकाच गोष्टीने कन्व्हिन्स होतील असं नाही आहे, पण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लेवलवर जसजशी गरज पडेल तसं समजवायचं. समजवण्याची त्यांना गरज असते. आणि बघा, एक वडील होते, त्यांना 2 मुलं होती. मोठा मुलगा होता आणि लहान मुलगी होती आणि दोघांच्यामध्ये बरंच म्हणजे 10 वर्षांचं अंतर होतं. आता बघा, वडिलांची सायकॉलॉजी काय असते की वडिलांचं नेहमीच मुलीवर जास्त प्रेम असतं आणि आईला मुलाविषयी जास्त प्रेम वाटतं. म्हणून कायम मुलं मनातल्या मनात तुलना करतात. त्यांच्या मनात ही संकल्पना फिक्स असते की आईला मुलगाच आवडतो, आईला मुलगा आवडतो आणि वडिलांना मुलगी आवडते. त्यामुळे दोन्ही मुलं आई आणि वडिलांच्यामध्ये तुलना करतात. म्हणजे मनातल्या मनात तुलना करत राहतात. आणि काय होतं की मुलगा आणि वडिलांमधलं अंतर हे वाढत जातं आणि आई मुलीमधलं वाढत जातं आणि मुलीला आईविषयी कमी माया आहे असं वाटतं आणि वडिलांना वाटायचं की तिच्यापेक्षा मुलगा मोठा आहे. अशी सतत तुलना करत करत एक वेळ अशी आली की तो मुलगा आतल्या डिप्रेशनमध्ये गेला. कारण जेव्हा बघावं तेव्हा ही आपली बहीण, धाकटी बहीण जे वडिलांकडे मागते ते सगळं वडील आनंदाने देतात. इव्हन ऑफिसमधून जेव्हा ते घरी येतात तेव्हा ही छोटी बहीण अगदी आनंदाने पप्पा पप्पा करत धावत जाते, वडिलांना जाऊन चिकटते. तर वडील तिला उचलून कडेवर घेतात आणि हा मोठा भाऊ मात्र बघतच राहतो. त्याच्या अगदी लहान सहान चुका काही असतील झालेल्या तर वडील शोधून काढतात, त्याला रागावतात आणि लहान बहिणीवर प्रेम करतायत, मला मात्र रागावतायत हे बघून त्याला इतकं डिप्रेशन आलं की तो त्यामुळे अभ्यासात मागे पडला. इतकंच नाही, त्याची शाळा बदलावी लागली, त्याचे शिक्षक बदलले आणि इतकं डिप्रेशन आलं त्याला. सायकॅट्रिस्टकडे जायची वेळ आली आणि त्याआधी त्याचे वडील आई आणि मुलांना घेऊन आमच्याकडे आले. तर आम्ही त्याच्या वडिलांना सांगितलं, मुलांना असं नका वागवू तुम्ही. आता तो शहाणा झालाय, पौगंडावस्थेत आहे आणि ही जी तुलना त्याच्या डोक्यात सतत चालत राहते कायम, ती तुलना घडू नये यासाठी वडिलांचं काही कर्तव्य आहे. आणि आईने सुद्धा विचारपूर्वक काळजी घ्यावी की अशी तुलना कधीही मुलांच्या मनात येऊ नये. त्यासाठी मग वडिलांनाही खूप समजावलं, मुलांनाही खूप एनकरेज केलं. वडिलांनी तर पूर्ण बदल केला आपल्या वागणुकीमध्ये दोन्ही मुलांच्या बाबतीतला. दोघांशी चांगल्या प्रकारे दोघांनाही योग्य अशी वागणूक आणि मुलाप्रती जास्त लक्ष पुरवू लागला. आपला जो क्रोध होता त्या मुलाच्या प्रती सतत टोकत राहायचं. आणि मुली नेहमी स्मार्ट असतात. त्या काय करतात, आपल्या वडिलांना आपल्या बाजूने करण्यासाठी गोड बोलतात, खूप गोड बोलतात. आणि वडील तर मग ते पुरुष हृदय असतं, ते विरघळत पुरुष हृदय म्हणजे गोड बोलायची आणि आपल्या मोठ्या भावाची कंप्लेंट करायची आणि वडिलांना ती खरीच वाटायची. आणि नेहमी कसं व्हायचं की तिचा हट ती पुरवून घ्यायची. तर वडिलांशी इतकं गोड बोलणार आणि वडील तयार होत नसतील तर ती खूप रडणार, मोठ्याने खोटं रडणार, वाईट नसतं वाटत. अशी रडणार की वडिलांना शंकाही येणार नाही की ही खोटं रडतीये. मुलानं चूक केली की तो मात्र वाईट आहे. कधी तिने भावाची तक्रार केली तर रडतच करणार आणि मग वडील विरघळून जाणार. मग आणि आई बिचारी बघत राहते. ती आपल्या नवऱ्यासमोर तर काही बोलू शकत नाही. तिला समजतच नाही की यात नक्की कुणाची काय चूक होतीये. कधी आईची चूक असते,
आणि मग हे सगळं या मानसिकतेमुळे भोगावं लागतं अगदी सुरुवातीपासून. आणि हाच पालकांचा मोठा विकनेस आहे. पालकच काय, या संसारातल्या सगळ्या लोकांचा हा एक मोठा विकनेस आहे. जे ज्ञानी असतात ते सांगतात की या कलियुगात जो प्रथम तक्रार करतो ना तोच गुन्हेगार असतो, आणि जो सच्चा असतो तो कधी तक्रार करत नाही. त्याची जी काही तक्रार असते ती तो स्वतःच आपल्या डोक्याने, आपल्या मनातून त्यावरचा उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण तक्रार करणारा मात्र तो खोटारडा, मुखवटाधारी, तो सगळ्यात आधी जाऊन तक्रार करणार आणि अशा पद्धतीनं तक्रार करणार की फक्त तोच सच्चा वाटावा आणि तक्रार करणारा मानणार की मीच बरोबर आहे आणि दुसरा आरोपी आणि तो चुकीचा आहे. असं प्रत्येक ठिकाणी घडतं. अगदी घरातल्या 2 मुलांमध्ये सुद्धा असं घडत राहतं. म्हणून आईवडिलांनी खूप चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करायला हवा की खरोखर आपल्या मुलाची चूक आहे की मुलीची चूक आहे. आणि खूप पालकांनी हेही पाहिलं असेल की दोघंही खूप भांडतात आणि 5 मिनिटामध्ये पुन्हा एकत्र होतात. एकमेकांशिवाय त्यांना चैन पडत नाही. आईवडील एकेकाची बाजू घेत उगाचच आपापसात भांडून बसतात आणि मुलाला तरी रागवतात, नाही तर मुलीला तरी रागवतात आणि घरातलं सगळं वातावरण कलुषित होतं. म्हणून समतोल राखला पाहिजे. जर छोट्या छोट्या गोष्टीत मुलं भांडत असतील ना आपापसात आणि परत 5 मिनिटात पुन्हा एक होऊन खेळत असतील तर अशा वेळी पालकांनी मध्ये पडायचंच नाही. आई वडिलांनी मध्ये पडायचं नाही आणि पालकांनी दोघांना सांगायचं तुम्ही थोड्या वेळाने खेळाल, एकमेकांशिवाय तर तुम्हाला करमत नाही. मग का बरं भांडता? आणि भांडायचंच असेल तर भांडा, पण 5 मिनिटात पुन्हा एक व्हा, हरकत नाही. पण आई आणि वडील, स्पेशली आई अगदी इमोशनल होते. ती ते सहन करू शकत नाही आणि दोन्ही मुलं जेव्हा भांडत असतात तिला असं वाटतं की हे भांडण मी कधी थांबवू, कधी दोघांना गप्प बसवू. म्हणून ती स्वतः इमोशनल होते, आतून व्यथित होते. इमोशनल होता कामा नये, भावनांवर ताबा हवा. आपली भावनांची ट्रेन जर धावत सुटली ना तर भावनांच्या ट्रेनवर ताबा नाही राहिला तर ॲक्सिडेंट होईल. म्हणून ताबा ठेवायचाच. आपण संसारात भावनांवर ताबा ठेवूनच चालायचे, भावना अवश्य नाही. आणि हे जे इमोशनल होतात ना ती आपली विपरीत बुद्धी असते. विपरीत बुद्धी इमोशनल करवते, सम्यक बुद्धी समता राखते. म्हणून समतेत राहायची गरज आहे. समतेत राहण्यासाठी समजून घ्यायची गरज आहे. जितकं तुम्ही डीप अंडरस्टँडिंग ठेवाल तितकी तुमच्यामध्ये समता राहील. म्हणून मुलांकडे अशा प्रकारे बघा आणि समतेत राहून दोघांचा निकाल करा. छोट्या छोट्या गोष्टीत दखल द्यायची गरज नाही आहे. कित्येकदा तर मुलं असंही करतात, आपली मागणी पूर्ण होत नाही असं लक्षात आल्यावर बरोबर आपली मागणी पूर्ण कशी करून घ्यायची आपल्या पालकांकडून, त्यांना हवं तसं वागून पूर्ण करून घेतात आपली मागणी. म्हणजे मुलं टीनेजमध्ये येतात, त्यांना सिनेमाला जायचं असेल समजा, पैसे हवे असतील तर आधी जाऊन काय करतील, आईकडे मागतील. खूप लाडाने प्रेमाने आईशी छान छान अर्धा तास गप्पा मारून आईच्या मागे मागे फिरून मग काय होतं, आई देते पैसे आणि तो पिक्चर बघून येतो. इथेच काय तर तो आईला हेही सांगतो, आई तू डॅडींना सांगू नकोस हां, डॅडींना सांगितलंस तर ते रागवतील म्हणून सांगू नको. तर आई काय करते, डॅडी रागवू नयेत म्हणून ती डॅडींना सांगत नाही आणि लपवून ठेवते. आणि आता बघा, आता असं कसं चालणार सांगा. एकदा दोनदा 5दा जेव्हा ते कळेल तेव्हा मग नवरा बायकोमध्ये खूप मोठा वादविवाद होतो. असं कधीच करायचं नाही. नेहमी नवरा बायकोनं आपल्या मुलांसमोर हेच इम्प्रेशन ठेवायचं की आम्ही दोघं एक आहोत. आई आणि वडील यांचे विचार एकच आहेत आणि स्पेशली मुलांविषयी त्यांच्यात कधीच वेगवेगळी मतं नसावीत. आणि मुलांना सुद्धा कळता कामा नये की आपल्या एका मागणीबाबत आई वडिलांची वेगवेगळी मतं आहेत. असं घडल्यामुळे काय होईल तर मुलं
मुलं त्याचा फायदा उठवतात. त्याच्या बाजूनं ज्याचं मत असेल त्या मागणीच्या वेळी तो त्याच्याकडे जाईल, त्याच्याशी गोड गोड बोलेल आणि आपलं सगळं काम करवून घेईल. आणि आईवडिलांच्याही मानसिकता लक्षात येत नाही. त्यांना तर वाटतं की मुलगा आपल्या बाजूने आहे आणि उद्या जर का नवऱ्याशी काही प्रॉब्लेम झाला तर मुलगा आपली बाजू घेईल. अशा तऱ्हेनं वडिलांना असं बऱ्याचदा आई आपल्या बाजूने करून घेते मुलांना, कारण ती स्मार्ट असतात आणि म्हणून आधीपासूनच आपल्या बाजूने आपल्या पक्षात करवून घेतात आणि मुलंही आईशी जास्त अटॅच्ड असतात, त्यामुळे तिच्याच पक्षात जातात अगदी सहजपणे. पण मुलंही स्मार्ट असतात. जेव्हा त्यांना वाटतं की आपल्या आईकडून आता आपली मागणी पूर्ण होत नाही आहे, तेव्हा तो सरळ सांगून टाकेल की आई आता तुझी गरज नाही आहे, आता मी डॅडींना सांगतो ते माझा हट्ट पुरवतील. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या मागण्या तो आईकडून पूर्ण करून घेईल. पण जेव्हा मोठ्या मागण्या येतील, शॉपिंगसारख्या मागण्या, तर वाटेल आईला तर काही समजत नाही शॉपिंगमधलं. आमच्या शॉपिंगविषयी आई पटापट पैसे सुद्धा काढत नाही, पण डॅडी उदार आहेत, पटापट भरपूर पैसे काढून देतील, मग आपल्या सगळ्या मागण्याही पूर्ण होतील. म्हणजे इथे सुद्धा दोघांचं वेगवेगळं मत असता कामा नये. एकदा एक मुलगा होता, 5-6 वर्षांचा मुलगा आला. त्याचा मोठा भाऊ होता 12-13 वर्षांचा. तर दोघांनाही आम्ही विचारलं की तुम्ही दोघं आपल्या आईवडिलांशी कसं बिहेव करता बरं, कशा पद्धतीनं आपले हट्ट पुरवून घेता. तर लहान 6 वर्षांचा मुलगा म्हणायला लागला की कधी कधी असं होतं की माझी आई माझं म्हणणं ऐकत नाही, माझा हट्ट तर पुरा करतच नाही. वरून मला सांगते की तुझे वडील येऊ दे, तुला चांगला मार बसवते. तो म्हणतो मग आरामात सांगतो, मी माझ्या वडिलांनाच पटवतो, मला जमतं ते. तो मोठ्या भावालाही तेच ऐकवतो. 5 वर्षांचा मुलगा वडिलांना पटवतो आरामात. म्हणजे किती स्मार्ट आहे बघा. त्याचे वडील ते 35 वर्षांचे आहेत आणि हा 5 वर्षांचा आहे, तरी त्याला बरंच येते. स्मार्ट किती आहे बघा. त्यांचं अंडरस्टँडिंग, सायकोलॉजिकल अंडरस्टँडिंग डीप असतं आणि कायम पटवतातही. कारण याच्यामध्ये एक फॅक्टर आहे जे त्याचा ते गैरवापर करतात. तो फॅक्टर आहे, आई वडील आपल्या मुलांच्या बरोबर सूक्ष्म भावनांनी जोडलेले असतात. केवढा त्यांच्या जिव्हाळा असतो. त्यांना माहीत असतं की आपण काहीही केलं तरी शेवटी आपले आई वडील आपल्याला काही घरातून बाहेर काढणार नाहीत. आपल्याला मारतील, रागावतील, शिव्या जरी दिल्या तरी काय होणार आहे, नंतर 5-10 मिनिटांनी तासानं शांत बसतील आणि त्यांचं जे आमच्यावर प्रेम आहे ते तर कधी कमी नाही होणार. आणि म्हणून आपल्याला जे हवंय ते करायचं, ते नंतर आईवडिलांना जे ओरडायचे करायचे करू दे, त्यांना करायचे ते करू दे, आपण आपल्याला हवं ते करू. कुठे जातील, आपल्यावर प्रेम तर आहेच ना. आपल्या व्यतिरिक्त जगातल्या कुठल्याच बाबतीत त्यांची इतकी अटॅचमेंट नाही आहे. ही सायकॉलॉजी मुलांना खूप चांगल्या प्रकारे समजते आणि त्याचा गैरवापर पण करतात. जास्त करून गैरवापरच करतात, कधी कधी चांगलाही करतात. पण आमचं म्हणणं तर गैरवापर करण्याबाबतच बोलतोय. मुलांनी गैरवापर करू नये, यासाठी त्यांची मानसिकता ओळखा आणि आईवडिलांनी तसंच डील करा. कधी मुलांसमोर आईवडिलांनी भांडायचं नाही, आर्ग्युमेंट्स करायचे नाहीत. कित्येकदा आमच्याशी खूप मुलं गप्पा मारतात त्याबद्दल. आणि तुम्ही लोकांनी स्वतःच्या आयुष्यात याचा अनुभव घेतला असेल की मुलांसमोरच तुम्ही बायकोला रागावता, बायकोला रागवत नाही का, आणि बायकोसुद्धा आपल्या नवऱ्याला बोलते का नाही, तुम्हाला तर काही कळतच नाही, तुम्हाला तर जरा अक्कलच नाही आहे. अशा प्रकारे थोडीच वागायचं असतं संसारामध्ये.
तुम्ही तर आपल्या आईचीच बाजू घेता, तुम्ही तर भावाच्याच बाजूने असता. तो म्हणणार की तू माहेरच्यांचीच बाजू घेतेस, माहेरून कोणी आलं की कशी उड्या मारत असते, माझी तर परवाच नसते, माझ्या बहीण भावंडांची नसते, असं बोलतात मुलांसमोर. तर मुलं काय समजतात की आमच्या आईबाबांमध्ये आता एकमेकांच्या घरांबद्दल प्रेम उरलेलं नाही आहे अजिबात. आई तिच्या सासरच्यांवर प्रेम करत नाही, वडील आईच्या माहेरच्यांवर प्रेम करत नाहीत. आणि ही सगळी ओपिनियन्स जी आपण देत जातो मुलांसमोर आपल्या नातेवाईकांविषयी, इतकंच काय नवरा बायकोही एकमेकांबद्दल जे ओपिनियन्स देतात, चुकीचे अभिप्राय देतात, तेच मुलांच्या डोक्यात बरोबर बसतं. आणि तोच अभिप्राय आयुष्यभर आपल्या आईवडिलांच्या बाबतीतला ते आपल्या डोक्यात ठेवून चालतात. आणि जेव्हा मोठे होतात हेच अभिप्राय त्यांच्या डोक्यात राहतात आणि त्याच अभिप्रायाच्या हिशोबानं ते आपल्या आईवडिलांशी वर्तन आपल्या आईवडिलांच्या वृद्धावस्थेत करतात. मग खूप त्रास होतो आईवडिलांना. कारण एका बाजूनं असं पुढं होतं की आईवडील म्हातारपणात पुन्हा एक होतात, एका पक्षात राहतात आणि मुलं आपल्या बायकांच्या पक्षात जातात. पण या सगळ्याचं मूळ कारण काय असतं तर नवरा बायको एकमेकांशी आर्ग्युमेंट करत राहतात, भांडणं करतात, मुलांसमोर एकमेकांच्या चुकांचा पाढा वाचतात, बोलू नये ते बोलतात. कितीही तुमचे नवरा बायकोमध्ये नवरा बायकोशी, बायकोचे नवऱ्याशी कितीही मतभेद असले तरी मुलांसमोर कधी आर्ग्युमेंट करू नका, कधीच भांडण करू नका. आणि फारच क्रोध व्यक्त करायचा तर पार्कमध्ये जा आणि काठ्या घेऊन चांगली रास खेळा आणि एकमेकांच्या डोक्यांवर मारा. पण मुलांच्या देखत करू नका, त्यांच्यासमोर काहीही करू नका. तेवढं जरी नाही केलं ना तरी मुलांची मानसिकता सावरली जाईल, नाही तर बिघडेल. आई वडील आपल्या मुलांसाठी काय काय नाही करत, इतकं काही करतात. मग काय एक गोष्ट त्यांच्यासाठी मुलांसाठी नाही करणार? मुलं घरात असतील तेव्हा त्यांच्यासमोर आपण कधीही भांडण करायचं नसतं, आर्ग्युमेंट करायचं नसतं. एकमेकांच्या चुकांसाठी मुलांसमोर कधीही उघड भांडायचं नाही. इतकं जरी आईवडिलांना समजलं तरी त्यांचं स्वतःचं जीवन सुंदर होईल आणि मुलांवरही चांगले संस्कार होतील. मोठ्या मुश्किलीने अडचणींमधून मुलांना तुम्ही मोठं करता आणि एकाच भांडणात ते सगळं एका भांडणात सपाट होऊन जातं. आणि एवढं जरी समजलं ना तरी खूप चांगलं होईल. आणि मुलंही बघा निरागस असतात. ती जेव्हा लहान नवजात असतात तेव्हा त्यांचं स्वतःचं समत नसतं. त्यावेळी ते आईवडिलांनाच सर्वस्व मानतात आणि आईचं वडिलांचं बोट पकडूनच चालतात. आणि ते समोर केव्हा असतात, कधी आईवडील जेव्हा एकमेकांशी भांडत असतात ना तेव्हा ते बघून त्यांना आईवडिलांकडूनच असे वाईट संस्कार मिळतात. चांगले संस्कार मुलांवर केव्हा होतील, जेव्हा ते कधीच आपल्या आईवडिलांना भांडताना बघणार नाहीत. आणि हेच कर्तव्य असतं आईवडिलांचं की त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायला हवेत. आणि म्हणून कधीही त्यांच्यासमोर एकमेकांशी भांडण करू नका, आर्ग्युमेंट करू नका. नवरा बायकोनी एकमेकांशी प्रेमानं वागा. जय सच्चिदानंद.